नमस्कार, मी सुशील आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या कोऱ्या भागात। काल होती 18 एप्रिल आणि होती गुड फ्रायडेची सुट्टी। तर मला एका कामानिमित्त माझ्या गावाला म्हणजे चिपळूणला जावे लागले। तर म्हटलं जाता जाता आपण मुंबई गोवा महामार्गाचे अपडेट्स देऊया, जसं आपण नेहमी करतो, आणि जाता जाता इतर काही कंटेंट मिळतोय का ते पाहायचं। तर प्रवास करताना मला असे आढळून आले की मुंबई गोवा हायवेवरती बरेच नवीन CNG पंप्स उघडलेले आहेत। आणि आता मागच्याच महिन्यात मी मुंबई गोवा हायवेचा म्हणजे CNG स्टेशनचा एक संपूर्ण व्हिडिओ बनवला होता, मुंबई ते गोवा। तर त्यात नसणारे असे नवीन 3-4 CNG पंप आता उघडले आहेत नव्याने। हे अगदी लेटेस्ट CNG पंप आहेत, म्हणजे गेल्या 1-2 महिन्यात उघडलेले, आणि गुगल मॅपवरही तुम्हाला याचा अपडेट मिळणार नाही। तर मग चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहिला मला नवीन CNG पंप सापडला, तो सापडला खाम गावाजवळ, आणि तोही कोकणाच्या लेनमध्ये। या CNG स्टेशनचं नाव आहे मेसर्स कविटके गॅस स्टेशन। तर नमस्कार मित्रांनो, 7:52 झालेत आणि मला आता हा खामगावमध्ये नवीन CNG पंप दिसला, म्हणून मी इथे थांबलेलो आहे। आता इथे 2 डिस्पेन्सिंग मशीन आहेत, 4 डिस्पेन्सर आहेत। नाव आहे मेसर्स कविटके गॅस स्टेशन। तर थोडीशी मी इथे माहिती गोळा करतो आणि नंतर याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवतो। तर मित्रांनो, सुकेळी खिंड उतरल्यानंतर मला वाटतं खामगावपासून थोडंसं पुढे डाव्या बाजूला एक नवीन CNG पंप झालेला आहे। हा महिनाभरापूर्वीच ओपन झालेला आहे, 24 तास चालू असतो आणि साहजिकच हा ऑफलाईन आहे। चला, कोकणवासियांसाठी अजून एक CNG पंप खुला झालेला आहे। ह्याची मी माहिती तुम्हाला या व्लॉगमध्ये तर देतच आहे, पण ह्या CNG पंपचा एक छोटासा 3 मिनिटाचा एक सेपरेट व्लॉग मी बनवीन। तर मग चला, आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया। हे बघा, ज्यांच्याकडे स्वतःच्या CNG गाड्या आहेत त्यांना तर फायदा होणारच आहे, पण जे मित्राच्या गाड्या घेऊन येतात किंवा जे त्यांचे टुरिस्ट ड्रायव्हर मित्र असतात त्यांना घेऊन येतात, ज्यांच्याकडे रिक्षा आहेत ते रिक्षा घेऊन येतात, म्हणजे ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे। म्हणजे फक्त कारवाल्यांनाच होणार असं नाही। आणि गणपतीला तर लोक मिळेल त्या साधनाने कोकणात जातात, म्हणजे टेम्पो असू दे, ट्रक असू दे, काहीही असू दे। बरोबर आता 9:09 झाली आहेत। माड क्रॉस केले, माड क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला आता हा एक नवीन CNG पंप झाला आहे। म्हणजे CNG पंपच्या व्हिडिओमध्ये हा CNG पंप मी कव्हर केलेला आहे, पण फिजिकली स्वतः मी आत्ता हा कव्हर करतोय। याचं नाव आहे शिव पेट्रोलियम। पाहू शकता आता बऱ्यापैकी लाईन लागलेली आहे इथे आज। ऑब्वियसली हा आता ऑफलाईनच असणार आहे। हा CNG पंप 24 तास सुरू असतो आणि वेगळी काही माहिती देणार का नाही आहे, मी त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे। चला, आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। मी फक्त रेट विचारायला गेलो होतो, रेट सेम आहे, मुंबई एवढाच आहे, 79.5, 79.5। चला, एक 3-4 मिनटं थांबलो आपण इथं। 9:12 झाले आहेत। तर पुढे आपण बघूया, इथे कुठेतरी छोट्याशा ठिकाणी एक ब्रेक घेऊया। मुंबई गोवा हायवेवरच्या CNG स्टेशनचा जर व्हिडिओ आपल्याला बघायचा असेल तर वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून 2-3 CNG पंप आहेत, पण ते तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळतील। मस्त रहा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल बिडू। कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।